जपानमधला हा माकड सध्या खूप व्हायरल होत आहे आणि याची कहाणी ऐकलीत ना तर खरंच तुमचंही मन भरून येईल. हे माकड जन्मल्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या आईचं निधन झालं. इतकं छोटंसं होतं आणि आईची सावलीही नशिबात नव्हते. पण दुःख इथेच थांबलं नाही. प्राणी संग्रहालयातील इतर माकडांनीही त्याला स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे त्याला वेगळं एकटं ठेवलं जाऊ लागलं. हळूहळू त्याला एकटेपणाची जाणीव होऊ लागली. तो शांत राहू लागला, जणू आतून पूर्णपणे तुटून गेला होता. मग एके दिवशी प्राणी संग्रहालयात आलेल्या एका मुलाने खोडकरपणाने माकडासारखं दिसणारं एक खेळणं त्याच्या पिंजऱ्यात फेकलं. कदाचित तो फक्त मजाक होता, पण त्या छोट्या माकडासाठी तेच खेळणं त्याचं सगळं जग बनलं. ते खेळणं इतक्या प्रेमाने पकडलं जणू त्याचं आपलंच कोणीतरी सापडलं होतं. तो त्याच्यासोबत खेळू लागला, त्याला मिठी मारून बसू लागला, मांडीवर डोकं ठेवून झोपू लागला आणि इतर माकडांपासूनही त्याला दूर ठेवू लागला. ज्याला त्याच्या स्वतःच्या कळपाने नाकारलं होतं त्याला त्या खेळण्यात आपला साथीदार सापडला. जणू आईचं प्रेमच मिळालं. म्हणूनच हा व्हिडिओ लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे, कारण यात फक्त एका प्राण्याची गोष्ट नाही तर एकटेपणाची आणि आपलेपणाची खोल सत्यता दडलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शक्य तितका आपल्या माणसांसोबत शेअर करा. असेच अजून व्हिडिओ हवे असतील तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा.